अगं मी बरी आहे, तू तू नको काळजी करू. हा आणि हे बघ म्हणजे डॉक्टरांनी बी आता गोळ्या लिहून दिल्यात आणि पथ्य पण सांगितलेत, त्यामुळे तू नको टेन्शन घेऊ जास्त. काय गामरे, एवढं सगळं होऊन बी एक साधा फोन करावा वाटला नाही तुला? अगं मीच म्हंटल होतं तिला नको सांगू म्हणून. का बरं? आता इतक्या दिवसांनी तू कुठेतरी बाहेर फिरायला गेली होतीस, आनंदात होतीस. मग म्हंटल ही समजा तुला सांगून उगाच कशा पायी काळजीत पाडू ना, म्हणून नाही सांगितलं. बर, म्हणजे मी आनंदात असले तर तुम्हाला परकी होते वय? तसं असेल तर सांगा, दुःखातच राहते. अगं मंजू तू. बर, ते सगळं जाऊ दे, जे झालं ते झालं. तुझी तब्येत आता ठीक आहे हे जास्त महत्वाचं आहे. पण दीदी, आईची तब्येत बिघडली हे तुला कोणी सांगितलं? मीच सांगितलं. तिला नाही सांगून काय होणार होतं? हे बघ, आपली मंजी येंदळी जरी असली का नाही तरी भी जबाबदारीची हाय. ह्या आमरी सारखी नाही. अत्ते, उगनस्ती कारण देऊ नकोस हा. खरं तर हे की तुला दीदीचा आनंद बघवत नव्हता आणि म्हणून तू जाऊन साड्या लावलेस ना. ए आमरे, तुलाच तुझी दीदी इथं नको हाय ती सांग की, माझ्या बाळ घेऊ नगस. अगं कशाला नसती कारण देतेस? ही तर प्रत्येकाला माहितीये तुझ्या डोक्यात काय होतं ते. तुझा कपटीपणाना मेलं तरी जाणार नाही. आमरे, जरा थोबाड सांभाळून बोल. मम्मी तू जरा समजून घेतीस का? अगं मामींना बरं नाही, त्यामुळे तू जरा शांत राहा की मम्मी. दिजा, थोबाड फोडीन बघ परत तिची बाजू घेऊन बोललास तर. अरे ही पोरगी तुझ्या डोळ्यामोर तुझ्या आईला इतकं काय काय बोलते आणि तरी बी तिची बाजू घेऊन बोलतेस मी. अगं पण मम्मी तू जरा गपकी बाबा, मार खाशील ना, गपकी. तुझं चालू दे. आमरे शांत हो, नको वाद घालू. आपल्या आईची तब्येत बरी नाही ना, उगाच शब्दाला शब्द लावून वातावरण बिघडू नको. हा, शिक जरा, शिक आपल्या दीदीकडनं कसं वागायचं असतंय कसं नाही ती. हा, आईच्या तब्येतीसाठी तेवढं तरी कर. स्वतःच डोसकं तर नाहीच चालत, निदान थोबाडाला कुलूप तरी लाव. आत्या, तू तरी शांत बस, हात जोडते तुझ्या पुढं. आणि आता बाहेर जा, आईला आराम करू दे. आतोबा, आत्याला घेऊन जा बाहेर. मिश्रीवाले बाई, मी तुला समजवतो चला.